गणेशाय नमः श्रीरामचंद्राय नमो। ये रे कडे श्रीरामाचा वारो निघाला भूमीवर नवे स्थिरो। चालता हे लावे सागर तेजे दिन करो लोपला। गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं। रामचंद्राने त्यांचा घोडा सोडलेला आहे। अतिशय तेजस्वी सामर्थ्यवान घोडा जेव्हा चालायचा समुद्र सुद्धा या ठिकाणी लाटा समुद्राच्या उचवायच्या एवढा सामर्थ्यवान घोडा या ठिकाणी जाऊ लागला। तेजहीन देशेचा प्रांतन वारो तेजे लकलकीत। अंग भारे गजगती चालत जेवे आदित्य पूर्वेचे। ज्याप्रमाणे पूर्वेला आदित्य उगवावा तसं चमचम चमचम करत हा सामर्थ्यवान घोडा या ठिकाणी फिरतोय। मागे दळबार गणितन सांगा ते वीरा परिमित। शत्रुघ्नाने भरत समवेत निघाले। आपल्याला माहितीये त्या घोड्याच्या मस्तकावर घोड्याच्या पाठीवर पाठ्या लिहिलेल्या आहेत। जो क्षत्रिय ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याने या घोड्याला दाखवा आणि त्या घोड्याच्या पाठीमाग स्वतः भरत आणि शत्रुघ्न अमाप अगणित सैन्य घेऊन उभा आहेत जेणेकरून कोणी त्या घोड्याला धरता कामा नये। मार्गे राखिता ठाये ठाये ओलंगिले देश नाना ऐसे क्रमणे घोरमय वाल्मिकाश्रमा वारू आला। रामाचं नाव जरी काढलं कोण राम तो रावण हरवलेला राम। त्या रामाचं नाव जरी ऐकलं कोणताही राजा त्या घोड्याला हात लावायचं सामर्थ्य करत नव्हता। तो घोडा योगायोगानं फिरत फिरत वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाजवळ आला। ते झाला चमत्कार वना गेला होता कुश कुमार। आश्रमे लव परमशूर माते जवळे खेळताचे। दोघ जण सीतेची मुलं रामाची मुलं। अंकुश मोठा आणि या ठिकाणी लहू म्हणजे बारका। मोठा जो कुश आहे काही जण अंकुश म्हणतात हा जो कुश वनामध्ये गेला होता आणि लहू त्याच्या आईसोबत म्हणजे सीतेसोबत खेळत बसला होता। ते झाले नवल परेन लहू खेळता निघाला बाहेर। तव वारोस आश्रमाच्या परेसरे येता देला तयारे। अवघ्या 10 वर्षाचा लहू आणि अंकुश आहे दोघही। एक थोडं मोठा असेल एक थोडं बारका असेल पण 10 वर्षाची मुलं आहेत। आई जवळ खेळतय बाहेर आला लहू। लहून बघितलं एक मोत्यासारखा पांढरा शुपट सूर्याला लाजवेल असा घोडा ज्यावेळी लहून पाहिला लहू काय करतोय। घोड्या भोवताले पायन खालते वरते देखत आहे। हास्य करुणे म्हणे सुंदर घोडे कोणाचे येथे आले। लवानं घोड्याच्या टाचापासून वरपर्यंत पाहिलं। लवाला हसू आलं आणि लहू मनोमन म्हणू लागला हे घोडं नेमकं आहे तरी कुणाचं आणि इथं आपल्या आश्रमामध्ये काय करतय। शिरेचे सोडले पत्रिकान कुंकुम मंडित सुरेखा। वाचिता तया बाळका अर्थ ते तिचा अवधारा। लवानं बघितलं घोड्याच्या मस्तकावर पत्रिका लिहिलेली आहे। आता लहान होता बालवय लगेच तो या ठिकाणी बोर्ड काढला फलक काढला आणि त्यावर काय लिहिलंय लहू वाचतोय। सूर्यवंशे श्री रघुनाथ जयाचा पिता श्री दशरथ। तवगा बंधो समेत करीत राज्य अयोध्येचे। त्या फलकावर लिहिलेलं आहे अयोध्येचा राजा राम दशरथाचा मुलगा असणारा राम त्याच्या भावांसोबत भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मणासोबत अयोध्येचं राज्य करतोय। तयाचा हा जाना वारो पृथ्वीला सोडिला ते सुंदर। जो असेल वीर शूर तयाने हा राखावा। आणि त्या फलकावर पुढे लिहिलंय आणि हा जो घोडा आहे वारू म्हणजे घोडा। हा जो घोडा आहे हा घोडा रामचंद्राचा आहे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे। जो स्वतःला क्षत्रिय समजतो त्यानं तो स्वतःकडे ठेवावा मग आमच्या सैन्यासोबत याचं युद्ध
होईल असं या ठिकाणी धडधडीत त्या पत्रिकेवर लिहिलेलं लहून वाचलं. या सोडवण्या कारणे सवे असे आम्ही तर सैन्य अरे वा. ते जिंतून मग श्री रघुनंदन तदनंतरे सोडविल. त्यावर लिहिलेलं या गोळ्याच्या पाठीमाग अगणित सैन्य आहे, शत्रुघ्न आहे, भरत आहे आणि ज्यावेळी याच्या नंतर स्वतः रामचंद्र सुद्धा ह्या घोड्याला सोडवायला येतील असं या ठिकाणी त्या पत्रिकेवर लिहिलेलं आहे. वाचून लवणे पत्रिकान हासून या फाडले देखा तया उपरे तया बाळका काय बुद्धे आठवले. 10 वर्षाचा लव आहे, काय करेल. पत्रिका वाचली, हसला आणि पत्रिका त्या दिवशी फाडून टाकली. वारोचे कंठीचे रत्नमाळा घालून या फुले गळा आनंद लेतय वेळा वारो शेंडे धरोने. काय केलं, लहान मुलं जसं करतात येड्यावणी तसं चालू केलं. घोडा बघितला, घोड्याची पत्रिका फाडली. घोड्याच्या या ठिकाणी मानेवर जे अलंकार होते स्वतःच्या मानेवर घातले. हसू लागला, वेगवेगळ्या खोड्या तो घोड्याला करू लागला. गळा घालणे अंगस्तर अश्व कर्दळ विना कर्दळी वनाने कुमार ते बांधणे सुकुमार युद्धा लागे सिद्ध झाला. घोड्याला तसंच वळून नेलं. कर्दवीचं वन होतं, कर्दवीचं त्या वनामध्ये घोडा बांधला आणि हातामध्ये धनुष्यबाण सज्ज केला. 10 वर्षाचा मुलगा, लक्षात ठेवायचं. हातामध्ये धनुष्यबाण सज्ज केला आणि सैन्याची वाट बघतोय. तवाले रक्षक गण म्हणते वारो हरिला कवणे विचरता झाले बळवान लव्वा पुढे देखिले. आता सैन्य घोड्याच्या मागच सैन्य होतं. काही सैन्य पुढे आलं, घोडा कुठे गेलाय, कुणी धरला, कुणी अडवला, कुणी बांधला, चौकशी करतात त्यावेळी त्यांना लहू समोर दिसला. म्हणती हे 10 वर्षाचे बाळक शिरे सारखे रूप सुरेख ठाण बाणा लोलिक पाती कौतुक तयाचे. माणसाने तोंडात बोट घातली, लवाकडे बघितलेलं आहे. सीते एवढं सामर्थ्यवान असणारा लहू त्यांनी पाहिला, मनोमन आश्चर्य वाटलं आणि ते काय करू लागले. मुनेने जाणवेला सीते व्रतांत माते तुझ्या लवणे केला अनर्थ घोडा चोरणे कर्दळी वनात ठेवणे तेत उभास. वाल्मिक ऋषीला ज्ञानानं बातमी लागली, लहून रामाचा घोडा लपवला. लगेच ते सीतेकडे आले. सीते 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 अनर्थ झालेला आहे. रामाचा घोडा लहून कर्दवीच्या वनामध्ये लपून ठेवलाय, आता काय करायचं. वाल्मिक ऋषी सीतेला बोलतात. तया वारोचे सोडवणे आले वीरांचे धावणे अश्व गजागणित सैन्य ती आश्रम वेडेला. आणि सीते माते त्या घोड्याला सोडवण्यासाठी रामाचं अगणित सैन्य आलेलं आहे. घोडे आलेले आहेत, हत्ती आलेले आहेत, अगणित मोजता न येणारं सैन्यानं आपल्या आश्रमाला वेढा टाकलेला आहे. आता करायचं काय. आम्ही सांगितले लवसेन अश्व सोडे म्हणतले त्याचे ना ऐके आमची या बोलासे म्हणून तुझ पासे निरूपिले. वाल्मिक ऋषी म्हणतात, सीते माते आम्ही लहूला समजवलं, कशाला बाबा नादी लागतोय. रामाचा घोडा रामाला देऊन टाक, सोडव तिथला घोडा. पण लहू ऐकायला तयार नाही, म्हणून सीते तुझ्याकडे आलोय, त्याला काहीतरी सांग. येणे अन्याय मोठा केला वारो कायचा येणे धरेला आता दळबार चालेला नेनो कैसे होईल. आता नेमकं काय होईल. रामाचा घोडा धरलेला आहे, अगणित सैन्य आहे, या ठिकाणी भरत शत्रुघ्न सोबत आहेत. नेमकं स्थिती आता होईल काय. मला धाकधूक झालीये. या लहवाला घोडा देऊन टाकायला सांग. वाल्मिक ऋषी बोलतात. कोश गेला वने फळासे आता शिते कैसे करसे अवधी पुरली आमच्या जिन्यासे पुढे काय सुचेना. आणि एकटा लहूच आहे, जोडीदार पण त्याला सोबत नाही. कारण लहूभाव काय,
जो त्याचा मोठा असणारा अंकुश आहे, जो कुश आहे, वनामध्ये गेलेला आहे, एकटा लहू आहे. आता नेमकं काय होईल मला काळजी वाटते. वाल्मिकी ऋषी सीतेला बोलतात, याचा अन्याय परम मोठा, वारू चोरीनं बांधिला खांबाटा, अरे वा. पत्रिका फाडून हार कंठ, आपुलिया घातला. काय सांगायचं सीते तुला, किती आगाऊपणा केलाय. घोड्याच्या अंगावर लिहिलेली पत्रिका फाडली, फाडली ती फाडली. घोड्याच्या गळ्यातलं सोनं स्वतःच्या गळ्यात टाकलं, ती बी केलं ती केलं, आणि कर्दवीच्या वनामध्ये घोडा नेऊन बांधला. आता काय होईल मला सुद्धा माहित नाही. बाळ बाळ बुद्धी आपण होऊन येणे शत्रू केला श्री रघुनंदन. अरे वा. आश्रम सांडून वन सेवा मे जानकी. आता जानकी आमचं कसं व्हायचं, स्वतःचीच काळजी माणसाला. काय म्हणतात वाल्मिकी ऋषी, सीते सीते आता आमचं कसं होणार. राम शत्रू केलेला आहे, कारण रामाचा घोडा लपून ठेवला. त्यावरती रामाचं आणि लहूचं युद्ध होणार आहे. मग शत्रू कोण झालं, रामाचा शत्रू लहू झाला. आमचं काय होणार. सीतेला वाल्मिकी ऋषी बोलतात, श्री रामचंद्राचे कटका धरितो योधाचा वांका, उभे रावणे नावे का आपले नयने पाहावे. काय कर मी सांगतच नाही, तुझी तूच उठ आणि बघ तुझ्या लहूचा पराक्रम. आओ सीते अवधारे म्हणते वारू धरला ऋषेश्वरे, अरे वा. युद्ध मांडले महामारे, तापसा भय ओढवले. तापसांना सुद्धा भय ओढवलेला आहे. साधू संन्यासी प्रत्येक जण जीवाच्या भीतीनं या ठिकाणी जगतोय. किती जरी म्हटलं देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रत्येक जणाला जीवाची भीती आहे. वाल्मिकी ऋषीच्या आश्रमातील ऋषी सुद्धा भिहू लागले. आता आपलं कसं होणार अशी या ठिकाणी काळजी त्यांना वाटू लागली. तापसांची स्त्रिया बाळे धरून नेतील ओ सकळे, अरे वा. ऐसे गजबजले द्विज कुळे, हडबड थोर मांडला. कशाला राजाच्या नादी लागायचंय. रामाचं सैन्य येईल आणि आमच्या ऋषीच्या बायका लेकांना त्रास देईल, घेऊन जाईल, असं या ठिकाणी कालवा किंवा असं चिंतन ऋषीमध्ये आणि सीतेमध्ये होऊ लागलं. एक म्हणती उठा पळा, बहुते देखते उदंड दळा, अरे वा. तव पोरे करती कोल्हाळा, पत्न्या क्रंदते. आता तिच्या पत्न्यांनी मोठ्या मोठ्यानं बोंबलायला सुरुवात केली, टाहो फोडायला सुरुवात केली. रामाचं सैन्य आलंय, आता आपल्या लहूला मारणार. आणि लहू कुठला, आपल्या आश्रमातला. आपल्याला सुद्धा भ्याय, म्हणून इथं थांबायचंच न ग. ऋषी पत्न्या या ठिकाणी निघायचा प्रयत्न करू लागल्या. ये कायसे म्हणते रोसे, हे तिघे द्यावे तपासे, एक म्हणते भीड कायसी, यांची तुम्हा पडलीसे. काही जण ऋषी म्हणू लागले, कशाला नादी लागताव, कशाला आपल्याला भानगड. काय करा, हे जी सीता आहे आणि सीतेचे लहू आणि अंकुश हे जे तिघ आहेत, टाका मला देऊन तिकडे सैन्याकडं, आपण तरी सुखरूप राहू. आश्रमातील ऋषी बोलू लागले. मग म्हणे जनक द्वैता, तुम्ही किती काय बोलता व्रता, माते देवणे त्यांच्या हाता, आपण निसुर राहिजे. या ठिकाणी सीतेनं ऐकलं, सीतेला वाईट वाटलं आणि सीता बोलू लागली, कुणीही काळजी करायची गरज नाही. मला आणि माझ्या 2 मुलांना म्हणजे लहू अंकुशांना त्यांच्या हवाली करा, तुमच्यावर काही सुद्धा येऊ देत नाही. मग द्यावे तयांशी, आपण स्वस्त राहावे रोषे. आम्ही बोगो निज कर्मासे, आनंदे से राहे तुम्ही. माझ्या लहून कर्म केलेलं आहे, माझ्या लहून खोडी केलेली आहे, त्याची कर्म सुद्धा आम्हीच भोगतो. मी भोगल, माझा लहू भोगल, नाहीतर माझा अंकुश भोगल. तुमच्यापर्यंत मी येऊ देणार नाही. सीता ऋषींना बोलते, निवारेल तुमचे अरेष्ट, सकळा होईल सुख संतोष, विचारण दिशे दुसरा स्पष्ट,
दोघा कुमारास गट मज द्यावे दुसरा पर्याय नाही, म्हणून तुम्ही काम करा. रामाचं सैन्य आलं आमच्यावर सोडून द्या आणि आम्हाला रामाला द्या. ऐसे श्रीनामाचे अंतोरे पडले चिंतेचे सागरे अरे वा. रुदन करे नाना परे ते लवणे देखिले. किती जरी हृदयावर दगड ठेवून बोललं, आईचं अंतःकरण आहे. वाईट वाटू लागलं. आपला लहू लहान आहे, अहो 10 वर्षाचा लहू आहे. ह्या लहूचं रामाच्या सैन्यासोबत युद्ध होणार, जीवाला काय बरं वाईट झालं तर किती अवघड आहे. हा विचार सीतेच्या मनामध्ये आल्यामुळे सीता मोठ्या मोठ्यानं रुदन करू लागली. हे लहून पाहिलं. सीते सदेवने आश्वासन मने नको करो ओ रुदन. या मशकांचा पाडकवण दळ विभांडीन क्षण मात्रे. लहू म्हणतोय, काय आई कशाची काळजी करते? अगं मी तुझा मुलगा असणारा लहू आहे. काय सामर्थ्य आहे कुणाचं माझ्या पुढे? मशकाप्रमाणे जसं आपण मच्छर मारावे तसे सर्व सैन्य मी मारतो. सीते काळजी करू नको असणारा लहू बोलतोय. इतके बोलन ते अवसरे सैनिक आले आश्रमा बेतरे. हडबड झाले ऋषेश्वरे आसने चंचल पै केले. तोपर्यंत रामाचं सैन्य आश्रमापर्यंत येऊन पोचलं आणि ऋषीमध्ये हाहाकार निर्माण झाला. लहो म्हणे ऋषी राजा जरी होसे श्री गुरु माझा तरी ऐक माझे पैजा मी जिंकीन नरवीर. लहू म्हणतोय, हे ऋषीश्वरा, हे वाल्मिक ऋषी, ऐका, तुम्ही माझे गुरुवर आहात. मी शपथपूर्वक सांगतो, पैज लावून सांगतो, कुणीही यांच्यापैकी मी नीट ठेवणार नाही. लहानगा लहू पैज लावतोय. मी जाणे या सैन्यात तुम्ही शंका न मानावे चित्ते. ऐसे बोलता वाद्य ध्वनी ते ऋषीश्वरे ऐकिले. लहून सांगितलं, अजिबात काळजी करायची नाही, मी जिवंत आहे. अजिबात व्हायचं नाही, कुणी येऊ किती येऊ. असं म्हणच तोपर्यंत रामाच्या सैन्याचे आवाज येऊ लागले. सैन्य म्हणलं की तुताव्या आल्या, सैन्य म्हणलं की रणशिंग आली. अशा वेगवेगळे वाद्यांचे आवाज आश्रमापर्यंत येऊ लागले. तया वाजंत्राचा ध्वनी दिशा दुमदुमल्या तय क्षणे. ढोल टिमक्या निशाणे नादे मेदने थरथरले. त्या रामाच्या नामाच्या किंवा रामाच्या सैन्याच्या आवाजामुळे दश दिशा दुमदुमल्या गेल्या. एका पुढे एक वेर सैन्य दाटले अपार. भारा पुढे चालेला भार जैसे मेघ अंबरे. जसं आकाशामध्ये मेघ जमावेत तसं रामाचं सैन्य वाल्मिक ऋषीच्या आश्रमात जवळ जमलं गेलं. जैसे विद्युलतेचे थाट अंबरे दाटते कडकडाट. राघव सैन्य तैसे आचाट आश्रमा भोवते बरसरले. या ठिकाणी जसं विजा कडकड 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 करत याव्यात तसं आश्रमाच्या भोवती आश्रमाच्या कडेनं रामाचं सैन्य या ठिकाणी घोडा ज्या लहून घेतलेला आहे त्याच्यासोबत युद्ध खेळण्यासाठी आलं. आशिवारने नो किते संख्या नाही भद्र जाते. कोट्यान कोटी रथ धडधडते वीर पदाते आगणेत. त्यावेळी त्रिलोक्याचा राजा राम होता. कित्येक देश रामाच्या अंकित होते. कुणी त्या रामाच्या घोड्याला सुद्धा हात लावायचं सामर्थ्य करत नव्हतं. किती सैन्य असेल रामाकडं? अगणित सैन्याचा मालक राम आहे. त्यामुळे अगणित सैन्य त्या वाल्मिक ऋषीच्या आश्रमाच्या भोवती जमलं गेलं. घोड्या बाणले मोहाळे कंगर टोपे राघावळे. आरस बांधले तया तळे पाखरा ते जाळे अनुपम्या. या ठिकाणी घोडदळ आलं गेलं, हत्तीदळ आलं गेलं. घोड्याचं तर काय सांगायचं. ज्या रामाच्या फौजेतील घोडे होते अंगस्त्रान म्हणजे चिलखत असेल, वेगवेगळे अलंकार असतील, झगमग करणारे अशी असतील, असं दिव्य सुशोभित घोडी लहूला मारण्यासाठी आली गेली. वाटोने सांडो म्हणते वीरा बाणले कवचे पूर्ण सम्यक संजोगणे निशाणे. आवंका धरुणे 14 भोवणे
पाटा वाटूने सांडू म्हणते. आता ह्यांना काय करायचंय? रामाचा शब्द आहे किंवा राम अश्वमेध यज्ञ करतील. या अश्वमेध यज्ञातील हा घोडा आहे. जो या घोड्याला धवेल त्याच्यासोबत रामाच्या सैन्याने युद्ध खेळायचंय म्हणून सर्व सज्ज झाले. 14 भुवन जिंकायचं सामर्थ्य असलेलं रामाचं सैन्य वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाभोवती आलं गेलं. ऐसे राघव सैन्य संपते वीर बुबुकारे गरजते. अरे वा. धाकेर सातळे क्षितिये जाऊ पाहते ते समय. पृथ्वी सुद्धा या सैन्याच्या सामर्थ्यामुळे वसाहताला जाईल एवढं सामर्थ्यवान रामाचं सैन्य वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाजवळ आलेलं आहे. आसरते वीर निधडे एक निघते का पुढे. शत्रुघ्न राखे चौकडे मागे पुढे सांभाळून. आणि या सैन्याचा सेनापती शत्रुघ्न आहे. भरताचा भाऊ भरत सुद्धा आहे. हा शत्रुघ्न सर्व सैन्य घेऊन आलो वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाजवळ आला. पराक्रमे गती ज्ञान सेनापती झाला शत्रुघ्न. अरे वा. वाल्मिक ऋषीने देखून मग लहूसे बोलवेले. या ठिकाणी वाल्मिकी ऋषीनं पाहिलं शत्रुघ्न आलेला आहे म्हणून त्यांनी लहूला हाक मारली. लहू 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 इकडे या. आणि काय बोलू लागले? आरता येई राघव कुमारा आले लव्वा परमशुरा. अरे वा. उठावल्या महावीरा युद्ध करे समारंगणे. आता अवघड आहे. आता येईल वाटतं ही अर्थ लिहिलं झालं. आता ये राघव कुमारा आले लो. आता येईल राघव कुमारा आले लोवा परमशुरा. उठवला महावीरा युद्ध करे समारंगणे. अरे लहू तू युद्ध करायचं म्हणतोय परंतु एका चढीत एक शूर येतील त्यावेळी तू काय करशील? वाल्मिकी ऋषी बोलू लागले. नाही तरे वारो तयांचा सोडून दे करे माझे वाचा. अरे वा. आला लाग परिवीरांचा परवीरांचा तो साहिल पाहिजे. म्हणून लहू एकतर एक काम कर. एकतर तुझ्यामध्ये सामर्थ्य ठेव. कुणीही येऊ दे युद्ध खेळ नाहीतर रामाचा घोडा माघारी दे. लहूला वाल्मिकी ऋषी बोलता. ऐकोणे वाल्मिकाचे वचन वेशे बोले लवा जाण. अरे वा. मने रविवंशाचा सत्यमी नंदन तरी हे सैन्य मारिल. लहू बोलतोय हे गुरुवर्या रघु वंशाचा मी लहू आहे. बघू म्हणले कुणाच्यात किती सामर्थ्य आहे. या सर्वांचा निपात किंवा सर्वांचा पराभव मी करीन. लहू बोलू लागला. आमचा जन्म सूर्यवंशेन आणि सामर्थ्य तुमच्या विद्येसे. जरी याचे भय धरीन माणसे तरी स्वर्गी देव निर्भस्थिती. लहू म्हणतोय सूर्यवंशामध्ये जन्माला आलेलो मी लहू आहे. तुमची शिकवण मला आहे. तुम्ही माझे गुरुवर्य आहात आणि असल्या सैन्याला भिवून जर मी वागलो काय माझ्या जीवनाला उपयोग आहे? देव सुद्धा माझी निर्वत्सना करतील. हा लहानगा लहू आपल्या गुरुला बोलतोय. मी जे तुमचा सेवक बोलतसे गोष्ट एक आश्वस्वडिता विबुधाधिक तुम्हासी काय म्हणतील. मी जर घोडा सोडला माझं सोडून द्या तुम्हाला सुद्धा काय म्हणतील याचा विचार करा. देखुने आमचा दळबारो बेने ऋषीने सोडिला वारो. अरे वा. ऐसी आप कीर्तीचा लाज थोर होईल तुम्हा जी मुने. गुरुवर्या, तुम्हाला काय म्हणतील माणसं? रामाचं सैन्य बघितलं आणि वाल्मिकी ऋषी भिले आणि भिवून त्यांनी लहूला घोडा सोडायला लावला. कशाला लांछन लागू देता? लहू बोलतोय पुरुषार्थ धरेला श्याम कर्णन पूर्वीच म्या जीवे विचारून. आता समारंगणे मांडून थाण युद्ध करेन सत्राने. वाघाची पिलं आहेत. माशाच्या पिलाला पोहायला शिकवायची गरज नाही. रामाची मुलं आहेत. युद्ध खेळायचं शिकवायची सुद्धा गरज नाही. लहू या ठिकाणी ऋषीला बोलतोय गुरुवर्या आता काळजी करायची नाही. मी हे युद्ध खेळल्याशिवाय राहणार नाही. ऋषे म्हणे येणे धरेला धीर
पित्यासारखा परमेश्वर अरे वा. परी एक भय उपजे उत्तर बाळका प्रते बोलिला. ऋषी म्हणले बरं ठीक आहे. मनोमन विचार केला रामाचाच मुलगा आहे आणि कसाच या ठिकाणी भिनारा असेल, न भिनारा या ठिकाणी लहू आहे. ऋषीनं विचार केला पण ते म्हणू लागले लहू लहू लहू, पण मनामध्ये माझी एक गोष्ट आहे. काय आहे ते आई? अरे लवा सैन्य तुर्धर तू तर बाळक सुकुमार सोडी अश्व परता सत्वर समारंगाने धीर न अरे दरवे. लहू मला वाटतं तू लहान आहे, 10 वर्षाचा आहे तू. मला वाटतं ज्यावेळी समोरचं युद्ध चालू होईल त्यावेळेस तू मागाल घेशील आणि लहान आहे असं या ठिकाणी गुरुवर्य बोलू लागले. सैन्य पेटले महामारे तुझं कोणी नाही साकारे. अरे वा. कुश गेला वना तो जडकरे ये अवसरे न येचे. पण मला ह्याचं पण काय वाटत नाही, कारण मला माहिती आहे तू रामाचा मुलगा आहे. पण तू एकटाच आहे, एवढा मोठं सैन्य आलेलं आहे आणि तुझा जो मोठा भाऊ आहे कुश वनामध्ये गेलेला आहे. तू एकटाच इथं कशाला नादी लागतो? अशा प्रकारचे उद्गार ऋषी काढले. लो म्हणे ऋषी ताता तुमची कृपा मज असता सैन्य विमान पळवंता माझ्या पुरुषार्थ पाहावे. ऋषीला लहू बोलतोय हे गुरुवर्या तुम्ही फक्त बघा कसं सैन्य पळवून लावतोय. दुजियांची जो इच्छा करे जळो तो संसारे. अरे वा. तयाच्या जननिश लज्जा बारे पूर्वजाऊने येईल. लहू म्हणतोय दुसऱ्याची वाट आणि मी बघावी. कुछ माझा भाऊ आहे माहितीये, पण मी सुद्धा कमी नाही. आणि जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग संपला. म्हणजे लहू म्हणतोय मला दुसऱ्यावर विसंबायचं नाही, दुसऱ्याच्या जीवावर मला काही करायचं नाही, म्हणून मी युद्ध खेळणार. लहानगा लहू बोलतोय दे कधी तयाचा पुरुषार्थ दिग दिग जेने तयाचा व्यर्थ अरे वा. दिक दिक तयाचे गोत युद्ध परते तो निंद्य. लहू म्हणतोय समोर सैन्य बघून जो पळून जातोय ही आल्यावर बघू ती आल्यावर बघू, त्यांचं जीवन या ठिकाणी धिगय धिक्कार आहे. देक देक तो मातेच्या कुशे वियवने वंद्य म्हणते तिशे अरे वा. लाजत आशे वंशीशी ओजे प्रत्येशे त्या नराचे. जो माणूस भीतो दुसऱ्यावर आपला कार्यभाग सोडतो त्यांचं जीवन या ठिकाणी धिक्कार युक्त आहे. अशा प्रकारचं गुरुला लहू बोलतोय. तो मनुष्य रूपे केवळ श्वान रास भावने तो नरले अरे वा. हिन ज्याचे वाटवे बेडपण व्रथा वचन तयाचे. मगाशीच सांगितलं भूमीवर ओझ गाढवा प्रमाणे जी माणसं दुसऱ्यावर विसंबतात त्यांचं या ठिकाणी लहू ऋषीला बोलू लागला. बोला सारखे जो न करे वा. पुरुषार्थ मिरवे शब्द करे तया नराचा जन्म संसारे पाषाण परे जाणावा. लहू म्हणतोय जो माणूस स्वतःच्या शब्दाप्रमाणे वागत नाही त्याच्या जीवनात अर्थ नाही. लहानगा लहू बोलतोय सोय न बोले वाढवेशे शत्रु निर्दणे उल्हास मानसे अरे वा. आप परने रणभूमेसे तोच एक पुरुषार्थ. मी या ठिकाणी पुरुषार्थी सामर्थ्यवाने मी दुसऱ्याची वाट बघणार नाही. नाहीतर लहू आल्यावर बघू ही आल्यावर बघू अजिबात नाही. मी बोललोय की युद्ध करणार तर मी युद्ध करणार. लहू बोलू लागला. यात्र धर्मे निदडा पूर्ण तृण प्राय देके निज जीवन अरे वा. रिपू निर्दाळी थोर साण न म्हणे तोचे पुरुषार्थ. या ठिकाणी शत्रू लहान आहे मोठा आहे लय आहे थोडा आहे. हा जो बघत नाही तोच या ठिकाणी क्षत्रिय आहे आणि मी सुद्धा क्षत्रिय आहे. लहू बोलतोय सर्व बोते दया पूर्ण स्वकर्माविषयी सावधान अरे वा. गुरु भजने विधी उदित म्हण तोची एक पुरुषार्थ. जो न सांडे निज धर्मासे अरे वा. स्वामी काजे नवे आळसे
मात्र पित्र भक्ती जायसी तोच एक पुरुषार्थ आहे. त्याला मातृ पितृ भक्ती आहे. जो गुरुवर प्रेम करतो तोच या ठिकाणी पुरुषार्थी आहे. लहान गा लहू बोलतोय. आयशे या पुरुषाचे जे जेणे तेची धन्य लवा म्हणे. अरे वा. मी जरी वारू सोडून देणे लाजीरवाने मम कुळा. लहू म्हणतोय ऋषीवर्या मी जर घोडा सोडला माझ्या कुळाला लाज वाटेल की रामाचं पोरग इतक्या मोठ्या माणसाचं पराक्रमी माणसाचा मुलगा आणि सैन्य बघून बिहाला नगच. जे जे आले वीर उद्भट त्यांचे समस गट भरत लक्ष्मण अधिक योधे श्रेष्ठ गळा बांधणे आणेन. सगळ्यांच्या गळ्याला बांधून आणील एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये लहू बोलू लागला. ऐकूने बाळकाच्या बोला ऋषीश्वर आनंद झाला. अरे वा. जैसा समुद्र उचंबळाला पूर्ण चंद्रासे ते कोणे. ऋषीला आनंद झाला. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र बघून समुद्राला भरती यावी तशी ऋषीच्या अंतकरणामध्ये ह्या लहूला बघून भरती आली. शिष्य दे कोण स्वरूप ज्ञाने तेने सुकावे श्री गुरुजनने. अरे वा. तैसे ऋषीश्वरांच्या म्हणे आनंद भरते दाटले. ज्याप्रमाणे आपल्या मुलानं खूप पराक्रम करावा जसं वडिलांना आनंद होतो त्याच्यानंतर तेवढाच आनंद गुरुला सुद्धा होत असतो. वाल्मिकी ऋषीला आनंद झाला. वावे म्हणले माझा शिष्य अभिमान आहे तुझा. ऋषे म्हणे रावणारी सुता विजय होय युद्धा करता. अरे वा. ये रे चरणे ठेवला मात मग पुढारा निघाला. वाल्मिकी ऋषीने आशीर्वाद दिला विजयी भव. आदेच धरणे जेचा बाळ चालेला जायसा पर्वत विशाळ. अरे वा. यावा दे कुणे सैन्य पळ राघवाचे सुटले. या ठिकाणी सामर्थ्यवान असणारा लहू आहे. रामाच्या सैन्याच्या दिशेनं लहू पाय टाकत निघाला गेला. उदय होता तमारे अंधकार लंगे दिशाचारे. अरे वा. ना तरी दे कुणे सरपारे कद्रो सुता कांत. ज्याप्रमाणे गरुडाला बघितल्यानंतर सापाची अवस्था होते किंवा सोप्या भाषेत सूर्य उगवल्यानंतर अंधार राहायचा होतो त्याप्रमाणे लहूला बघून 10 वर्षाच्या पोराला बघून रामाचं सैन्य भिवू लागलं. हा कधी दले वीरे जैन तेने नाद अंबर गरजे. ऐकोणे सैन्य कंपिजे दाशरथी वीर वीर हो. ह्या लहानग्या लहूच्या आरोगीनं किंकारीनं मोठं मोठं रामाचं सैन्य सुद्धा भिवू लागलं. आयसा सामोरा चालेला तो शत्रुघ्ने पड खेळला. अरे वा. म्हणे धीर धरे लहू बाळा रणे उतावळा हो नको. जाणकार माणसं असते ती मोठी माणसं असते ती. शत्रुघ्नानं बघितलं 10 वर्षाचं पोरग येतं युद्धाला. आता आपण काय म्हणताल कशाला भानगडीत पडतो अरे तुझं वय बघ कशाला काय करतोय. तसं शत्रुघ्न बोलू लागला ए लव्हा अरे केवढा तू कशाला नादी लागतोय रामाच्या. ठेवू घोडा कोण आहे कुठला आहे सांग. शत्रुघ्न विचारू लागला अरे तू कोणाचा कोण जनने पिता कनव कन वय तरी दिसते सामान्य पुरुषार्थ कठीण दिसताय. अरे 10 वर्षाचं वय यायला का तुझं. कशाला युद्ध करतोय कुणाचा आहे. तुझी आई कोण आहे तुझं वडील कोण आहेत मला सांग मी त्यांना तरी बोलतो ह्या भानगडीत पाडू नका म्हणून. मग म्हणे जानकीचा बाळ सूक्ष्म कैसा वड वानळ. हनुमेने वेडीला द्रोणाचळ तो वानर काय म्हणावा. आता लहवाला तर उत्तर द्यायचं नाही का उत्तर दिलं तर युद्धच होत नाही. रामाचा मुलगा आहे सांगायचं नाही. काय बोलतोय लहू. शत्रुघ्न म्हणला कशाला युद्ध करतोय कुणाचा आहे काय. ती म्हणतोय माझ्या दिसण्यावर जाऊ नको. अग्नी केवढा असतंय अग्नी जा एवढा. पर्वताच्या पर्वत जावतय गंजीच्या गंजी पेटवतय दिसताना तर डबडं ओढलं तरी लागतंय. किती बावका एवढा पण जग संपवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. जसं हनुमंतानं दुर्नागिरी उचलला हनुमंताला वानर म्हणा येईल का हाय वानराचं पिलू नाही म्हणता येत. सामर्थ्य तेवढं आहे. तसं माझ्या दिसण्यावर जाऊ नको. मी 10 वर्षाचा दिसतोय पण तुझ्यापेक्षा जास्त सामर्थ्य. परिसा काय पाषाणपण
खुजट म्हणून ये वामन अरे वा. तारकारे पित्याचे वहन तया काय चतुष्पद म्हणावे. खुजय किंवा जो वामन आहे वामनाला बुटक म्हणता येत नाही, कारण एका पायामध्ये अख्खी पृथ्वी आकाश पाताळ सगळं यापायचं सामर्थ्य वामनामध्ये. वामनाला बारकं म्हणता येईल? अजिबात नाही. या ठिकाणी जो परिस असतो, दगडाला लोखंडाला लावलं की सोनं होतं, त्याला दगड म्हणता येत नाही. तसं मी दिसतोय लहान, पण मला लहान म्हणता येत नाही. शत्रू या ठिकाणी लघु बोलतोय. चिंता म्हणून पाषाण खडान कल्पतरूच्या वृक्षा पडिपाडा सुधारसाची कांजी जोडा ज्ञाते पंडित न करते. ज्याप्रमाणे कल्पतरूला झाड म्हणता येत नाही, तसं मला लहान म्हणता येत नाही. इल्वारिसी द्विज साधारण कामधेनुस पशु समान सद्गुरु जो चैतन्य गण तया मानने मानवायचे. कामधेनुला बाकीच्या पशु सारख्या दर्जा देता येत नाही, किंवा गुरुला बाकीच्या माणसाचा दर्जा देता येत नाही, तसं मला लहान म्हणता येत नाही. अशा प्रकारे लहू शत्रुघ्नाला म्हणजे त्याच्या चुलत्याला बोलतोय. हे चतुराचे नवे युक्ते ज्ञाते पंडित मिथ्य मानते. मज बाळे आयसे संग्रामा प्रते न म्हणणे सुमती विरा राजा. म्हणून म्हणतोय हे राजा, हे शत्रुघ्ना, मला लहान म्हणू नको. ऐकोणे लवचे वचन संतोषला सुमित्रा आनंदन मने बाळकाचा अभिमान वारो येणे एकलेने नेला. शत्रुघ्नाला सुद्धा वाटलं काय बाळ आहे, 10 वर्षाचं बाळ, भ्यायला तयार नाही. सैन्य समोर आहे, मी समोर आहे, भीत नाही. संतोष पावला आणि सारखी दाखवी प्रौढे पुढील मागे न पाडे. पाहावो याची धिटी व केवडे शब्दा परवडे येऊने दे. ज्ञान सांगतय, बघू म्हणले, बोलतय तेवढं तरी ज्ञान आहे का? किती सामर्थ्य आहे बघू. शत्रुघ्नाने विचार केला. यासे मज युद्धा करता लौकिकी होय येईल पै लघुता म्हणता शत्रुघ्ने बाळकावरता रणे मेढा चढविला. शत्रुघ्नाला काळजी वाटू लागली. मी इतका मोठा आणि हे 10 वर्षाचं बालक, मी जर ह्याच्या नादी लागलो, ह्याच्या संग युद्ध केलं, तर मला माणसं काय म्हणतील, इतका मोठा शत्रुघ्न आणि त्या 10 वर्षाच्या पोरासोबत भांडणं केली ती. आता मला सांगा, 25-30 वर्षाच्या 40 वर्षाच्या माणसांचं गावातल्या पहिली दुसरीच्या पोरासोबत भांडणं केली, कुणाला नावं ठेवतेली गावातली? कशाला नादी लागला म्हणतेली त्या मोठ्या माणसाला? तसं शत्रुघ्न म्हणतोय, मी जर ह्याच्यासोबत युद्ध केलं, मलाच नावं ठेवतेली. नेमकं काय करावं? सरो नयेच्या गाये आपण विंदो नये पाये यया ते जिंकिली आहे कीर्ती नाही पै माझे. शत्रुघ्न विचार करतोय, मी जर याला हरवलं तरी सुद्धा माझी कीर्ती नाही. काय केलं? चिलट मारला. काय त्या 10 वर्षाच्या मुलात हाय? शत्रुघ्न विचार करतोय. ऐसा विचारे पडे लावणारे तव बोले लव अवसरे म्हणे तू झुंजार होसी जरे माझा बाण 6वा. बिचारा शत्रुघ्न म्हणतोय, कशाला ह्या 10 वर्षाच्या पोरासोबत युद्ध खेळायचंय? पण लवला कुठला गबच वाटतंय? 10 वर्षाचं पोरग आहे. लव म्हणतोय, हे बघ शत्रुघ्न, तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल, माझा बाण सुसून दाखव. 10 वर्षाचं पोरग म्हणतंय. हा, ठाण मांडून तेवढे देवडे शत्रुघ्ना सांभाळे आता पुढे बाण निघाला कडाडे वीरा झोपडे पडेले. त्या ठिकाणी बाण मारला गेला आणि कडकड 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 करत बाण निघाला. बाण भरताचे गगने बाणमय दशा दिशा मेदने जैसा मेघधनाने गडगडाट जेवे आज त्याचा. पावसाळ्यामध्ये विजाचा कडकड कडकडाट व्हावा, तसा बाणाचा कडकडाट होऊ लागला. जेवे पर्जन्याच्या धारा तेवे बाणे खिळल्या अंबारा हे देखुणे सौमित्र कुमारा हडबड गाडे पै झाले. आता इतकं ज्यावेळी सामर्थ्य पाहिलं, म्हणजे प्रत्येक या ठिकाणी सैन्यामध्ये आकांत माजला गेला. हा सामान्य नवे वीरराज ऐसा बोलिला सौमित्र आत्मज याचा गुरु निदडा सहज
जेने आयसी विद्या दावेले. या ठिकाणी आता मात्र खात्री झाली, हे जो लहू दिसतोय लहान आहे पण कीर्ती महान आहे. दिसतंय तसं नाही, ह्याचा गुरु नक्कीच श्रेष्ठ असेल असं या ठिकाणी लक्ष्मण बोलू लागले. यासे प्रसन्न शस्त्र देवता, याचा गुरु असे पुरता. म्हणून झाला विंदिता शत्रुघ्न वीर ते काळे. आणि शत्रुघ्नाला सुद्धा कळून चुकलं, दिसतंय बारीक पण सामर्थ्य आहे. म्हणून या ठिकाणी काय करू लागला शत्रुघ्न. दासरथे वीर सोडणे बाण, एक विस्तारले गगन. लक्ष कोडे प्रसवण शरी अंबर केळेला. आता काय शत्रुघ्नाने पाहिलेलं आहे, शत्रुघ्नाला कळून चुकलं, बारीक नाही दिसतंय त्यावर जायचं नाही. दोघांमध्ये युद्ध चालू झालं. एक एका ते निवारे, एक बाणे पडते पृथ्वीरे. अरे वा. परस्परे गगनोदरे, उभयता युद्धे मिसळले. आता लहूने एक बाण मारायचा, इकडून शत्रुघ्नाने एक बाण मारायचा. एका बाणाचा 1000वर बाण, इकडं लहूने पण एका बाणाचा 1000वर बाण. बाणाला बाण आदळायचे, बाण नष्ट व्हायचे. अशा प्रकारचं घनघोर युद्ध चालू झालं. एक एकार ते निवारे, एक बाणे पडते पृथ्वीरे. मग दोघे वीर चावद, परस्परे हानते म्हणते शब्द. तव शत्रुघ्न वीरे त्रिशूळी बाण भयद, लोहारे मोकलेले. या ठिकाणी दोघांचं युद्ध चाललेलो आहे. शत्रुघ्नानं त्रिशूळासारखा बाण घेतला आणि काय करतोय. शत्रुघ्न म्हणे लोवावेरा, जे तुझा गुरु असेल पुरा. तरे समारंगणे धीरजे धरा, माझे शस्त्रे सांभाळे. शत्रुघ्न म्हणतोय लहू लहू लहू, बघू तुझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे. मी जे बाण सोडलेले आहेत, मी जे शस्त्र टाकलेले आहेत, त्यांचा आघात तू सहन कर, मगच तुला मानतो. ये रो साधक वीर रावो, अंगा लागुने देह घावो. पराक्रमे महाभावो, रवी वंशाचा लहू बाळा. या ठिकाणी लहू बाळा कशाला माझा नाद करतोय. सूर्यवंशाचा मी शत्रुघ्न बोलतोय. सौमित्र कुमारे स्मरले मार्तंडास्त्र, कोटे प्रगटले दिनकर. लव्वा सर्व स्मरे वरुणास्त्र, आब्र दिनकर लोपले. आता शत्रुघ्नाला राग आलेला आहे. मोठी मोठी दिव्य अस्त्र सामर्थ्यवान अस्त्र शत्रुघ्नानं मारायला सुरुवात केली. अवघे अंतराळ व्यापिले, कोटे सूर्य झांकोळले. शत्रुघ्न परेसा. वेगवेगळी अस्त्र या ठिकाणी मारायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळी मोहास्त्र नावाचं अस्त्र शत्रुघ्नानं पेरलं गेलं. मोहनास्त्र येता गगनोद्रे, ते न लगे श्रीराम पुत्रे. राम नाम जपे बीजाक्षरे, कौनासी उरे ते आता ते. शत्रुघ्नानं सर्वात भारी अस्त्र काढलं, मोहनास्त्र. हे अस्त्र कुणावर मारलं. मोहन म्हणजे विष्णू. विष्णू अस्त्र कुणावर मारलं. लहूवर मारलं. लहूचा मोहन कोण, विष्णू कोण, राम कोण तर वडील. स्वतःच्याच पोराला कशाला शस्त्र काय करतंय. त्या शस्त्रानं बघितलं समोर लहू आहे, तर त्या अस्त्रानं काहीच केलं नाही. राम नामाचा कडकडाट, ते मोह ममते 12 वाट. शत्रुघ्न विचारे स्पष्ट, मोहनास्त्र व्रता गेले. शत्रुघ्न विचार करतोय, या ठिकाणी मोहनास्त्र सुद्धा व्यर्थ गेलं. नेमकं काय भानगड आहे. हा वीर कैसने आतुडे, मोहनास्त्र नचले यापुढे. हा यश येईल गाडे, ऐसे मज वाटते. शत्रुघ्न विचार करतोय, या मोहनास्त्राला बळी पडायलाच पाहिजे होता, तरी सुद्धा ह्याला काय झालं नाही. नेमकं काय करावं विचार शत्रुघ्न करतोय. तव शत्रुघ्न म्हणे भरता, मोकले आता निर्वाण अस्त्रा. ये रे शक्त मंत्रे आवणने शरा, लव्वा लक्षणे टाकिला. या ठिकाणी आता मात्र भरताला शत्रुघ्न बोलतोय, आता मात्र गप बसायचं नाही, काही पण करून आपण लहूला हरवायचं. शत्रुघ्न म्हणे आगा वेरा, जरी तुझा गुरु असेल पुरा, तरी सांभाळे माझ्या शरा. दरी धीर समारंगणे. आता शत्रुघ्न पुन्हा म्हणतोय, हे लहू बघू तुझ्यामध्ये किती सामर्थ्य,
म्हणला आणि बाणाचा वर्षाव चालू केला. शहर निघाला गरजत गगने ते लवरे देखुणे मध्येच तोडले टाकुणे शास्त्रत्वे करुण लागवे. बघितलं बाण येऊ लागलेले लगेच बाण काढला आणि त्या बाणावर मारला. सगळं बाण गायब. द्वादश क्षत्र विद्यांचे साधक परस्परे नाटुपती एकमेक घाय हाणती तेने पातळ लोक धनात ते समाये. कुणीच कुणाला ऐकाना गेलं. लहुण बाण मारला की शत्रुघ्नानं बाण या ठिकाणी तोडायचा आणि शत्रुघ्नानं मारलं की लहवानं संपवायचा. किती जरी युद्ध चालू झालं कुणीच जिंकेना गेलं. मग मिसळले मला योद्धे झोंबते आणते गाये सुबद्धे मारे सापडविती उरी खांदे एकामेका लक्षणे. या ठिकाणी एकामेकाला बघून वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध चालू झालं. तव शत्रुघ्ने चमत्कार केला मागुने लोवा कळला सवेची रथावरे बांधला मग सांडेला रणभूमेसे. सांगा 10 वर्षाचं पोरग किती वेळ दम काढेल. मोठ्या माणसाच्या अंगात एखादी खोडी जास्त असतीच. या ठिकाणं पुढं कालवा चालू आहे. फायदा शत्रुघ्नानं केला आणि लहवाला माग जाऊन धरलं आणि धरलं तीच रथाला बांधलं आणि चालला घेऊन. दोघे अयोध्ये निघाले रती बाळकासे बांधले मने थोर उल्हासले पुरुषार्थ देखुणे लहूला रथाला बांधलं मागून जाऊन धरलं. आता काय लहूला तरी माहिती मागून येत ती मागून आला धरलं तीच रथाला बांधलं आणि चालले घेऊन अयोध्येला. पण शत्रुघ्नाला आणि भरताला सुद्धा आनंद झाला गेला. वावे म्हणले 10 वर्षाचं पोरग एवढं पावा कमी पहिल्यांदा बघितलंय. म्हणते सिंह धरिला शार्दुळ बांधला पुरुषार्थे याने पुरुषार्थ केला पुरुषार्थे जिंकला रणमंडळे. खरंच म्हणली वाघ आहे. सिंहानं सिंह हरवावा. या ठिकाणी राजानं राजा हरवावा. पुरुषार्थानं पुरुषार्थ हरवावा. एवढं सामर्थ्य या 10 वर्षाच्या पोरामध्ये शत्रुघ्न विचार करतोय. एका जनार्दना शरण लव्वा पावला बंधना संतोषणे भरत शत्रुघ्न निज नगरासे निघाले. लहूला पकडलेलं आहे रथाला बांधलेलं आहे. शत्रुघ्नाला आनंद झालेला आहे भरताला आनंद झालेला आहे. का तो जन घोडा बांधला त्याला आपण पकडून घेऊन चाललो. विषय संपला. पण विषय संपलेला नाही. कारण लहूचा मोठा भाऊ जो अंकुश आहे तो अंकुशवानामध्ये गेलेला आहे. उद्या तो अंकुश माघारी येईल आणि अंकुशाला समजेल की माझा लहू भरत शत्रुघ्नाने घेऊन गेलेला आहे. बघा उद्या अंकुश काय करतोय. स्वस्ते श्री भावार्थ रामायणे उत्तरकांड एककार टीकाया लहू बंधनम नाम षष्टमाध्याय गोडा कुंडलिका वरदया विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.